नेहमीप्रमाणे आपण श्लोकापासून सुरुवात करूया. रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. स्क्रीन शेअर करते. आपण मगभटाचा 6वा अध्याय अन्नस्वरूप विज्ञानीय हा बघतोय आणि त्याच्यातले आपले काही श्लोक झालेले होते. सो त्याच्यामध्ये आपण बघत असताना आता जेव्हा 22-23 पर्यंत मला असं वाटतं झालेलं होतं. स्निग्धोष्ण स्वादु तिक्तोष्ण कफ पित्त करी गुरुः दृक् शुक्र हृद कटुः पाके तद बीजम कुसुंभजम हे आपलं झालेलं होतं. सो ह्याच्यामध्ये बीज त्याचा पाक त्याच्यानंतर कुसुंभज बीजाचं जे तेल आहे तर ते कसं आहे या संदर्भामध्ये आपण बघितलेलं होतं. एकच मिनिट हा. सो ह्याचं कुसुंभज बीज कुसुंभ बीजाचं जे तेल आहे म्हणजे अळशीचं किंवा जवसाचं जे तेल आहे तर ते दृक् शुक्र हृद असं जे आहे तर त्यांना त्रास देणारं असं आहे, दृष्टीला त्रास देणारं असं आहे आणि म्हणूनच ते शक्यतो आपण टाळायला हवं किंवा अशा पेशंट्स मध्ये तरी ऍटलिस्ट वापरायला नाही पाहिजे. ह्याचं एक्सप्लेनेशन लास्ट टाइम आपलं झालेलं होतं. त्याच्यानंतरचं जे आहे माशोत्र वर माशः अत्र सर्वेषु अवरः यवकः शुकजेषु च नवम धान्यम अभिष्यन्ति लघु संवत्सरोचितम शीघ्र जन्म तथा सूप्यम निस्तुषम युक्तिभिर्भर्जितम माशोत्र सर्वेषु अवरः अत्र माशः सर्वेषु अवरः म्हणजेच काय तर या ठिकाणी माश म्हणजे जे उडीद आहेत ते सगळ्या ह्याच्यामध्ये अवर म्हणजे निकृष्ट असे आहेत. आता निकृष्ट असं म्हणत असताना आपण विचार बऱ्याच वेळेला असा करतो की म्हणजे पोषक तत्व नसणारा वगैरे असं काही नाही बरं का. तर माश जे आहेत ना ते पोषक तत्व असणारेच आहेत, परंतु ह्याच्यामध्ये आपण एक गोष्ट बघायला पाहिजे की ते पचायला जड आहेत, पित्तल आहेत आणि म्हणूनच त्याचं खाण्याचं प्रमाण जे आहे ना ते मात्र आपल्याला कमी ठेवावं लागतं. आणि यवकः शुकजेषुच यवक म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा तांदूळ आपण यवक हायन वगैरे जे बघितलं ना सुरुवातीला तर सगळ्या तांदळांमध्ये किंवा सगळ्या शुकधान्यांमध्ये एकदल धान्यांमध्ये यवक प्रकारचे जे तांदूळ आहेत तर ते अतिशय निकृष्ट किंवा नित्य सेवनीय नाहीत अशा पद्धतीचे आहेत. मग इथपर्यंत झालेलं होतं आणि मग आता नवधान्य आणि कसं योग्य अयोग्य धान्य ह्याच्याबद्दल सांगतात. नवम धान्यम अभिष्यन्ति लघु संवत्सरोचितम शीघ्र जन्म तथा सूप्यम निस्तुषम युक्तिभिर्वर्जितम. नवम धान्यम अभिष्यन्ति नवीन धान्य जे आहे ते अभिष्यन्ति आहे आणि म्हणूनच नवीन धान्य विशेष करून त्वचा रोग असणाऱ्या लोकांनी किंवा रसाच्या विकृती असणाऱ्या लोकांनी हे नवीन धान्य शक्यतो नाही घ्यायला पाहिजे. आणि कसं आहे ते तर लघु संवत्सरोचितम संवत्सर उषितम उषित म्हणजे ठेवलेलं झोपलेलं या अर्थाने बरं का. निशोषित असं म्हटलं जातं पाण्याला बरोबर की रात्री भरून सकाळी घेतलेलं पाणी म्हणजे उषित झोपलेलं या अर्थाने किंवा रात्रभर ठेवलेलं. आता इथे संवत्सर उषितम अख्खा संवत्सर म्हणजे संपूर्ण 1 वर्ष जे ठेवलेलं आहे धान्य ते म्हणजेच काय तर जुनं धान्य कसं आहे तर लघु आहे. 2 याच्यामध्ये चरण आहेत. नवम धान्यम अभिष्यन्ति नवीन धान्य जे आहे ते अभिष्यन्ति असतं आणि लघु जे धान्य आहे ते संवत्सर उषितम असं म्हणजे कसं की 1 वर्ष ठेवलेला
कुठलंही जे धान्य आहे ते लघु बनतं. शीघ्र जन्म तथा सुप्यम निस्तुषम युक्तिभिर्भर्जितम. शीघ्र जन्म कमी वेळामध्ये जे तयार होतं ना ते पण लघु असतं या अर्थाने. लघु आता पुढचे सगळे बरं का, म्हणजे लघु संवत्सरोचितम शीघ्र जन्म म्हणजे लवकर तयार होणारे, म्हणजे आपण ज्याला साठेसाळी म्हणतो की जे 60 दिवसांमध्ये लगेच तयार होतात आणि म्हणूनच ते लघु असतात. किंवा एखादी गोष्ट सुद्धा बघा आपण की जी अनेक वर्ष राहते, टिकते, जसं हत्ती वगैरे आहे, तर ते जास्त बलवान असतात. आणि जे पटकन जन्मतात आणि पटकन हे होतात तर ते लघु असतात. म्हणजे जसं शेळी वगैरे आली ना तसा. सो त्याचप्रमाणे शीघ्र जन्म धान्यांच्या बाबतीत पण हे जाणायला पाहिजे की पटकन तयार होणारी जी धान्य आहेत ना तर ती त्या मानाने लघु असतात. त्याच्यानंतर सुप्य निस्तुष सुपामध्ये घालून कोंडा काढलेले असे, तुष विरहित केलेलं असं, आणि भर्जित म्हणजेच काय तर भाजलेलं जे धान्य आहे, असं जे सगळं धान्य आहे ते विशेष करून हलकं असतं, लघु असतं या अर्थाने आलेलं आहे. म्हणजे आहार घेत असताना एकतर 1 वर्षापूर्वीचं धान्य वापरावं. त्याच्यामध्ये साठेसाळीसारखं जे पटकन तयार होतं असं धान्य वापरावं. तुष त्याची काढून टाकून त्याप्रमाणे वापरावं आणि भाजून वापरावं. ह्या पद्धतीनं जर वापरलं तर ते जास्त हितकर ठरतं. आता ह्याच्यानंतर कृतान्न वर्ग किंवा पक्वान्न, तयार केलेलं अन्न ज्याला आपण म्हणतो, असा वर्ग चालू होतो. त्याच्यामध्ये मंड पेया विलेपीनाम ओदनस्य च लाघवम यथापूर्वम शिवस्तत्र मंडो वातानुलोमनः त्रुटग्लानि दोष शेषघ्नः शोषघ्नः पाचनो धातु साम्यकृत स्रोतो मार्दवकृत स्वेदी संधुक्षयति च अनलम. मंड पेया विलेपी नाम ओदनस्य च लाघवम यथापूर्वम. इथपर्यंत हे जाणायचं. यथापूर्वम मंड पेया विलेपी ओदनस्य लाघवम. जे सगळ्यात लघु जे आहेत ते मंड लघु आहे, मग पेया लघु आहे, मग विलेपी लघु आहे, आणि मग ओदन सगळ्यात जड त्या मानाने राहतो. आणि असं जेव्हा आपण बघतो ना मंड पेया विलेपी, तर आता पुन्हा एकदा म्हणजे होमवर्क मला जसं सांगायला आवडतं की त्या निमित्ताने नंतर पुन्हा एकदा वाचलं जातं. तर त्याच्यामध्ये मंडामध्ये किती पाणी असतं, पेयामध्ये किती पाणी असतं, विलेपीमध्ये किती पाणी असतं, ओदनामध्ये किती पट पाणी घालायचं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ते होमवर्क साठी लिहून घ्यायचं. आपल्याला सगळ्यांनाच संसर्जन क्रम पाठ असतो. पेया विलेपी मग कृतं कृतंच युषम रसम त्रिनुभयम तथैकम क्रमेण सेवेत नरोन्न कालान प्रधान मध्यावर शुद्धी शुद्ध. तर आता हे मंडप घ्या, पेया घ्या, विलेपी घ्या, पण किती पट पाणी घालून मग ते शिजवा, म्हणजे त्याला किती थिकनेस असलं पाहिजे, किती पातळ असलं पाहिजे, ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या महत्वाच्या ज्या आहेत तर त्या ह्या पद्धतीनं म्हणजे होमवर्क करून आपण किती किती पाण्यामध्ये त्या तांदळाला शिजवायचं आहे हे आपण सांगायचंय. यथापूर्वम इथेपर्यंत झालं. शिवस्तत्र मंडो, सगळ्यात शिव म्हणजे उत्तम किंवा हलका असा कोण आहे तर मंड आहे. आणि तो कसा आहे तर वातानुलोमनः, वातानुलोमन असं करणार आहे. आणि म्हणूनच वाताच्या गतीच्या मध्ये विकृती जरी असते ना तरी सुद्धा मंडाचा उपयोग आपल्याला विशेष करून दिसतो. आणि म्हणूनच अजीर्ण असताना किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं आमाजीर्ण किंवा आपण ज्याला ह्याचं अजीर्ण म्हणतो, पित्तज ग्रहणी असताना किंवा पक्वाशयामध्ये आत्मान असताना, विष्टब्धा जीर्ण असताना, ह्या सगळ्याच्या ठिकाणी जे आहे ना तिथे वातानुलोमन करण्यासाठी मंड वापरावा. म्हणजे जर का 1 ते 1.5 दिवसाचं जरी मंडाने लंघन दिलं ना तरीही वाताची गती जी असते ती प्राकृत होते, अनुलोमन होतं, आणि मग त्याच्याचमुळे विशेष करून इतर ज्या गोष्टींची संप्राप्ती पुढे अदरवाईज वाढली असते ती वाढू नये म्हणून मदत होत असते. सो मंड पेया विलेपीनाम ओदनस्य च लाघवम यथापूर्वम शिवस्तत्र मंडो वातानुलोमनः त्रुट ग्लानी दोष शोषघ्नः. त्रुट ग्लानी दोष शेषघ्नः, दोष शेष असं बरं का, म्हणजे तृषाघ्नः, त्रुटघ्नः, ग्लानिघ्नः म्हणजे ग्लानी घालवणारा, तृषा घालवणारा आणि शेष दोषांचं निर्हरण करणारा असा हा मंड आहे. आणि शिवाय कसा आहे पाचनो धातू साम्यकृत, पाचन असा असणारा आहे तो,
आणि धातू साम्यत्व आणणारा म्हणजेच काय, तर धातू साम्य क्रिया प्रोक्ता तंत्रशास्त्र प्रयोजनम. तो धातू साम्य करणारा, शरीराला योग्यता आणणारा, धातू उत्तम करणारा असा आहे. स्रोतो मार्दव कृत स्वेदी, स्रोतसांचं मार्दव आणणारा. स्रोतस ज्या वेळेला व्यवस्थित ओपन आहेत आणि सगळ्या गोष्टी चालू आहेत, तर अशा वेळेला जे शरीराचं वर्तन होतं, तर त्या पद्धतीनं शरीराचं वर्तन करणारा असा हा मंड आहे. स्रोतो मार्दवकृत स्वेदी, स्वेद करणारा, स्वेद आणणारा, आणि म्हणूनच ज्वराच्या संप्राप्तीमध्ये सुद्धा आपण विशेष करून हा मंड वापरत असतो. संधुक्षयती च अनलम, अनल म्हणजे पावक, म्हणजेच काय, तर आपल्या शरीरातला जो जाठर अग्नी आहे तो वाढवणारा आहे. वेगवेगळ्या पद्धतीचं आजकाल डाएट दिलं जातं बरं का, वजन कमी करावं, नाही करावं वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी. तर वजन कमी करावं आणि ह्या सगळ्यासाठी जेव्हा आपल्याला काही विशेष वापरायचं आहे ना, तर सगळ्या पेशंट्सचे ना सगळे ब्रेकफास्ट ऍटलिस्ट पहिले बंद करावेत आणि मंड वापरावा. आता मंडाच्या बाबतीमध्ये संदुकशयतीच्या अनलहा असं तर आहेच आहे. म्हणजे आपल्या शरीरातला जाठराग्नी तर वाढतो. जाठराग्नी वाढल्यानंतर काय होणार आहे, तर जो हे आहे धात्वग्नी आहे त्याला तो उपकार करणार आहे. सो धात्वग्नी वाढतील म्हणजे मेदाचा धात्वग्नी सुद्धा वाढायला मदत होईल, मांसाचा धात्वग्नी वाढायला मदत होईल. आणि तसं झाल्यानंतर शेष दोषघ्न असं म्हटलेलं आहे. म्हणजे इतर दोष जे आहेत ना, तर तो घालवणारा, किंचित जे शिल्लक राहिलेले असतील दोष तो घालवणार आहे. आणि म्हणून त्याही दृष्टीने ते महत्वाचं राहतं. आणि काय होतं याच्याने, तर स्रोतो मार्दव, स्रोतसांचं मार्दव उत्पन्न होतं. बऱ्याच वेळेला आपण असं बघतो आर्टेरियस स्क्लेरोसिस वगैरे असतं ना, तर अशाही पेशंट्स मध्ये म्हणून मंड जर का दिले ना, तर आर्टेरियस स्क्लेरोसिस सुद्धा रिड्यूस होण्यासाठी किंवा त्याचा रेट कमी होण्याच्या दृष्टीने सुद्धा ही मदत होत असते. सो त्या दृष्टीने याचा विचार करायला पाहिजे. स्वेदन असल्यामुळे विशेष करून ज्वरामध्ये हा मंड उपयोगी पडतो. त्याच्यानंतर स्रोतो मार्दव कृत्स्वेदी संधुक्षयतीच अनलम. क्षुतृष्णा ग्लानी दौर्बल्य कुक्षिरोग ज्वरापहा मलानुलोमनी पथ्या पेया दीपन पाचनी. पेया कशी आहे, तर क्षुतृष्णा ग्लानी दौर्बल्य कुक्षी रोग ज्वर अपहा. अपहा म्हणजे घालवणारी. काय काय घालवते पेया, तर क्षुधा घालवणारी आहे. म्हणजे प्यायल्यानंतर, पेया घेतल्यानंतर आराम वाटतो किंवा ज्याला आपण सटायटी सेंटर शांत होणं म्हणतो ना, तर ही गोष्ट त्याच्यामध्ये होते. क्षुधा घालवणारी अशी आहे. तृष्णा घालवणारी, एकतर इरिटेशन जे आहे थर्स्ट सेंटरचं ते कमी करणारी अशी आहे. त्याच्यानंतर ग्लानी घालवणारी आहे. तर ज्या वेळेला विशेष करून आहारामध्ये आपल्याला लंघन अपेक्षित असतं आणि लंघन अपेक्षित असताना एकदम निर्जळी वगैरे लंघन दिलं ना, तर त्याच्यामध्ये ताकद कमी व्हायला लागते, तर दौर्बल्य यायला लागतं. तर ते दौर्बल्य येऊ नये म्हणून, ग्लानी होऊ नये म्हणून, तर ह्या दृष्टीने ही जी पेय आहे ती महत्वाची राहते. आणि म्हणून ग्लानी आणि दौर्बल्य घालवणारी. कुक्षी रोग ज्वर अशी अपहा. कुक्षी रोग म्हणजे कुक्षीच्या ठिकाणी असणारे रोग म्हणजे कुठले, तर विशेष करून आपण जेव्हा बघतो ना, तर पोटात असणाऱ्या रोगांना कुक्षी रोग असं म्हटलं जातं किंवा उदर रोग या अर्थाने. तर मग त्याच्यामध्ये अजीर्णापासूनचे सगळेच रोग येतील. परंतु कुक्षी असा शब्द जेव्हा वापरला जातो ना, तर तो विशेष करून गर्भाशयाच्या संदर्भामध्ये सुद्धा कुक्षी असा शब्द वापरला जातो. कुक्षी परस्पंदते यदी वगैरे. सो जर का अशा पद्धतीने कुक्षी हा आपण गर्भाशयाला अनुलक्षण धरला ना, तर गर्भाशयाचे विशेष आजार दूर करण्याच्या दृष्टीने सुद्धा ह्या पेयाचा उपयोग होतो. याचं कारण काय, पुढचा शब्द महत्वाचा आहे बरं का, ज्वर अपहा असं म्हटलंय, ज्वर घालवणारी आहे. मग जर ज्वर घालवणारी आहे, तर रसावरती सुद्धा तिचं काम होतंय की नाही, आणि मग रसावरती काम होतंय तर रजावरती पण काम होणार आहे. आणि म्हणूनच एंडोमेट्रिओसिस वगैरे सारखे जे रोग होतात ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा ही पेया जी आहे ती महत्वाची राहते. आणि म्हणून रक्तपित्त घ्न अशा ज्या पेया आहेत ना, तर त्या आपण एंडोमेट्रिओसिस वरती वापरल्या तर त्याचा उपयोग आपल्याला निश्चित याच्यामध्ये दिसायला हवा. मल अनुलोमनी पथ्या पेया दीपन पाचने. मलाचं अनुलोमन करणारी म्हणजे सृष्ट विन्मूत्रता आणणारी किंवा योग्य गती मलांना प्राप्त करून देणारी अशी पथ्यकर असणारी आणि दीपन पाचन असणारी अशी ही पेय आहे. सो मंड कुठे वापरायचा आहे, तर तो मंड आपण बघतो की अगदीच त्रुट ग्लानी शेष दोषग्न पाचन असणारा किंवा धातू साम्यकृत. आता इथे जी पेय आहे ना, तर ती कसं आहे की मलाचं अनुलोमन करते, दीपन आहे, पाचन आहे,
आणि त्याच्याच बरोबरीने ती दौर्बल्य सुद्धा शरीराचं कमी करते. सो ह्या दृष्टीने पेयेचं महत्व. त्याच्यानंतर जे आलेलं आहे ना, तर त्याच्यामध्ये आहेत विलेपी. विलेपी ग्राहिणी हृद्या तृष्णाग्नी दीपनी हिता व्रणाक्षी रोग संशुद्ध दुर्बल स्नेह पायिना. विलेपी ग्राहिणी. विलेपी मात्र कशी आहे, तर ती ग्राहिणी आहे, सृष्टमूत्रता आणणारी नाहीये. मग आणखीन कशी आहे, तर हृद्य आहे, तृष्णाग्नी, दीपनी आणि हितकर. हृदय आहे, दीपन आहे, तृष्णा घालवणारी अशी आहे. आता विलेपी म्हणताना ज्याला आपण पातळ भात म्हणतो ना, त्या कन्सिस्टन्सी झालं. त्याच्यानंतर मंड म्हणत असताना पूर्णपणे गाळलेली जी येते ना, ती पेज येते. आणि पेया म्हणत असताना पाण्याचं प्रमाण अतिशय जास्त आणि शीत मध्ये ज्याला आपण सूप म्हणू ना या पद्धतीचा. परंतु विलेपी जे आहे, तर तो पातळ भात किंवा घट्ट सूप ह्या दोनच्या मधली ती येते. सो ह्या दृष्टीने विलेपी जी आहे ती ग्राहिणी. याचं कारण की त्याच्यामध्ये भाताची शीत जास्त प्रमाणामध्ये आहेत. हृदय आहे, हृदयाला हितकरे, मनालाही हितकरे, खाल्ल्याचं समाधान मिळतंय. तृष्णा घालवणारी आहे, ती पण करणारी आहे आणि हितकर अशी आहे. आणि कशी आहे ती, तर व्रणाक्षी रोग संशुद्ध दुर्बल स्नेह पायिनाम. व्रणरोग, अक्षीरोग यांचं संशोधन करणारी, शुद्धी करणारी अशी आहे. त्याच्यानंतर दुर्बल आणि स्नेह पायिनाम. दुर्बल झालेल्या लोकांसाठी आणि स्नेह ज्यांना चालू आहे अशा लोकांसाठी सुद्धा ती हितकर आहे. आणि म्हणूनच व्रण अक्षीरोग, व्रण घालवणारी आणि डोळ्यांना सुद्धा हितकर अशी ही विलेपी आहे. त्याच्यानंतर दुर्बल आणि स्नेहपान करणाऱ्या लोकांना उपयुक्त आहे. म्हणून विशेष करून पेया, विलेपी आणि कृतयुष ह्या पद्धतीनं सगळं जो आपला आहाराचा क्रम सांगितलेला आहे किंवा संसर्जन क्रम ज्याला आपण म्हणतो तर तो सांगितलेला आहे. सो ह्या दृष्टीने पेया आणि विलेपी आणि मंड ह्या तिघांचं झालं. आणि मग त्याच्यानंतर चौथं आलेलं होतं वरती की मंडपेया विलेपीनाम ओदनस्य. मग ह्याच्या पुढे ओदना. मग हा ओदन कसा करायचा, आता ह्याच्यावरती आजकाल आपल्याला बऱ्याच गोष्टी युट्यूब वरती बघायला मिळत असतात. सो त्याच्यामध्ये कसा करायचा आहे, तर इथे ही रेसिपी दिलेली आहे बरं का, थोडक्यात म्हणजे ओदनाचे. सुधौता, हा चांगल्या पद्धतीनं धुतलेला बरं का, नुसतं पाणी टाकलेलं असं नाही, स्वच्छ त्याला चोळून धुतलेलं असलं पाहिजे. प्रसृता, म्हणजे त्याच्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे. म्हणजेच कसं, तर धुतल्यानंतरचं पाणी काढून टाकणं नाही बरं का, तर शिजत असताना जे पाणी वरती येतं, पेज येते, तर ती काढून टाकलेली. स्विन्न, जो स्विन्न किंवा स्वेदित केलेला आहे. तर हा भात बनवताना ह्याचा अर्थ तो वाफेवरती शिजवायचा आहे या अर्थाने, म्हणजे ती वाफ आहे ती त्याच्यामध्ये मुरायला हवी. त्यक्त उष्मा. तर त्यक्त उष्मा म्हणजे काय, चांगला शिजून गरम झाल्यानंतर आपोआप निवलेला किंवा गरम झाल्यानंतर जो भात आपोआप थंड होतोय असा हा भात. च ओदना हा लघु, असा जो आहे तो लघु आहे. म्हणजेच कसा, तर स्वच्छपणे धुतलेला, प्रसृता हा ज्याची पेज काढून टाकली. आता कुकरमध्ये जर शिजवला ना भात, तर पेज काढता येईल का हो, तर नाही येणार, हो की नाही. म्हणजे कारण ते आतमध्ये ती पूर्णपणे त्या भातामध्येच मुरते. आणि पेस्ट काढून टाकल्यानंतर फक्त वाफेवरती, म्हणजे आपण म्हणतो ना की त्याला ती थोडीशी भोकं पडतात बघा भात शिजवत असताना, आणि मग त्याला बंद करून टाक आणि नुसती वरती झाकण ठेव की तेवढ्या वाफेवरती तो शिजतो. तर त्या पद्धतीनं स्विन्ना हा. आणि पुन्हा कसं आहे की त्याला गार करण्यासाठी पाणी मारून कुकरची शिट्टी लवकर निघावी म्हणून असं जर केलं तर तो आतपर्यंत शिजणार नाही. आणि म्हणून त्यक्त उष्मा म्हणजेच काय, की स्वतःहून तो थंड झालेला असा. थंड म्हणजे त्यक्त उष्मा म्हणजे थोडासा जो गरमपणा आहे तो थोडासा कमी झालेला असा ओदन किंवा भात जो आहे तो लघु असतो. यथाच अग्नेय औषधी वाथ साधिता भृष्ट तंडुला. याचप्रमाणे अग्नेय औषध वाथ साधिता, वेगवेगळी औषध जी आहेत तर त्यांनी सिद्ध केलेला असा हा जो भात आहे तो कसा आहे, तर ह्याही पद्धतीनं तो बनवता येतो. म्हणजे आता आपल्याला बऱ्याचदा माहित असतं की दशमुळाचा काढा करा आणि दशमुळाच्या काढ्यामध्ये भात शिजवा असं आपण देतो ज्यांना वातव्याधी असतात त्यांना, किंवा चित्रकाचा काढा करा, चित्रकाच्या काढ्यामध्ये हा भात शिजवा. मग असं कशाला देऊ आपण, तर ज्यांचा अग्नी कमी झालेला आहे अशांच्यासाठी, बरोबर. तर ह्या पद्धतीनं आता एखाद्याला समजा आपल्याला काय तो रेस्लर वगैरे आहे, तर मग त्याला पण असंही सांगू शकतो की मांसरस तयार करा आणि मांसरसामध्ये सिद्ध करून भात घ्या, तर तो जास्त गुरु किंवा ताकद देणारा अशा पद्धतीचा होईल. सो अथाच अग्नेय औषध क्वाथ साधितः,
वेगवेगळ्या पद्धतीच्या काढ्यांनी साधित असा जो भ्रुष्ट तंडुल हा म्हणजे भाजलेल्या तांदळाचा बनवायचा आहे भात. तर हा जो भात आहे तो सुद्धा कसा करा तर तांदूळ भाजून असा करा. आणि कसा आहे तर हा अशा पद्धतीचा सगळा केलेला जो आहे ना भात तो लघु इथपर्यंत. म्हणजे कसा तर सुधौत हा चांगला धुतलेला, प्रसृत हा स्विन्न केलेला, त्यक्त उष्मा असणारा, भ्रुष्ट तंडुल असा असणारा आणि अग्नेय औषधी काढ्यांबरोबर शिजवलेला, जसं की आपण चित्रक म्हणलं किंवा सुंठीचा काढा किंवा मरीचचा काढा यांनी सिद्ध केलेला असा जो काही भात असेल ना तो कसा आहे तर लघु. आणि ह्याच्या विपरीत विपरीत हा गुरुहू याच्या विपरीत पद्धतीने केलाय ते सगळे भात जड. म्हणजे ज्याच्यामध्ये नीट धुतलेलं नाहीये तो भात जड असू शकतो. त्याच्यानंतर जो प्रसृत पेज नाही काढलेला तो भात जड असणार आहे. त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये आपणहून गार व्हायला आपण अवधी दिलेला नाहीये किंवा आग्नेय काढ्यांबरोबर त्याला सिद्ध केलेलं नाहीये का तांदूळ भाजून आपण केलेला नाहीये असा जर का तो असेल ना तर मात्र हा जो भात आहे तो गुरु असणार आहे. आणि कसा गुरु असणार आहे तर विपरीतः गुरुः क्षीर मांसाद्यैहि यश्च साधितः सः अपि गुरुः. म्हणजे काय तर जो भात क्षीर किंवा क्षीर म्हणजे दुधामध्ये सिद्ध केलेला किंवा मांसरसाने सिद्ध केलेला असेल तर तो सुद्धा जड असणार आहे. म्हणजे आता भातच बनवायचा आहे त्याची सेम प्रोसिजर सगळ्यांची आहेच आहे. परंतु हीच प्रोसिजर ज्या वेळेला आपण असं बघतोय की कशा पद्धतीने तयार केलेला आहे त्याच्यानुसार त्या भाताचे गुणधर्म बदलतील. सो अग्नेय औषधक्वाथ साधितः भ्रुष्ट तंडुलः लघुः विपरीतः गुरुः क्षीर मांसाद्यैहि यश्च साधितः. इथपर्यंत कळलंय मला वाटतं. म्हणजे भात कसा करायचा ही रेसिपी अशी व्यवस्थित याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर इति द्रव्य क्रिया योग मानाद्यैहि सर्व आदेशेत. इति द्रव्य क्रिया योग मान आद्यैहि सर्वम आदेशेत सांगितलं. काय काय सांगितलं द्रव्य सांगितली कोणत्या कोणत्या द्रव्यांचा कसा कसा उपयोग होतो म्हणजे आतापर्यंत वेगवेगळे जे द्रव्य सांगितले ना ते. त्याच्यानंतर त्याच्या क्रिया ते कसं वापरल्यानंतर काय पद्धतीनं केल्यानंतर त्याचे गुणधर्म काय असते आणि काय त्याचं योग म्हणजे इतर गोष्टींच्या सोबत मिक्स केल्यानंतर त्याचे काय काय परिणाम येतील ते सांगितलं. आणि त्याचं प्रमाण ते सांगितलं. आता मिक्स केल्यानंतर म्हणजे काय तर आता तांदूळचा भात बनवायचा आहे. तर त्या तांदळाच्या द्रव्यांच्या संदर्भामध्ये सगळे जे काही गुणधर्म आहेत ते सांगितले त्याचे प्रकार चाळींचे प्रकार ते सांगितले म्हणजे द्रव्याबद्दल सांगितलं. मग क्रिया क्रिया म्हणजे काय तर मंड कसा बनवला पेया कशी बनवली विलेपी कसं बनवलं आणि ओदन कसं बनवलं ह्या सगळ्या क्रिया सांगितल्या. मग आता योग म्हणजे काय तर काय आता जे दिलेलं आहे की अग्नेय औषधाने सिद्ध काढ्यांबरोबर की बनवलं असेल तयार केले असतील हे तर तो कसा होईल तर लघु होईल. पण तोच विपरीत होईल जर मांसरसा बरोबर म्हणजे योग वेगवेगळे त्याच्याबद्दल सांगितले. आणि मान याचं प्रमाण किती खाण्याचं तर ते सुद्धा सांगितलं. तर इथपर्यंत या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता ह्याच्या पुढे इथपर्यंत शुकधान्य संपूर्ण आणि त्याचे कसे बनवायच्या त्या गोष्टी सांगून झाल्या. आता ह्याच्या पुढे काय सांगितलंय तर बृहण प्रीणनो वृषः चक्षुषो व्रणः रसः मौद्गस्तु पथ्यः संशुद्ध व्रणकंठाक्षी रोगिणाम. बृहणः प्रीणनः वृष्यः चक्षुषः व्रणः रसः. रसः म्हणजे मांसरसः. हा मांसरस कसा आहे तर बृहण आहे प्रीणन आहे म्हणजे मनाचं किंवा शरीराचं किंवा रसाचं प्रीणन करणारा आहे. वृष्य आहे चक्षुष्य आहे म्हणजेच काय तर डोळ्यांना हितकर असा आहे. त्याच्यानंतर मौगस्तु पथ्य हा मुद्ग म्हणजे मूग जे आहेत ते पथ्यकर आहेत. संशुद्ध व्रण कंठ अक्षिरोगिणाम म्हणजेच काय तर संशुद्ध ज्यांनी शोधन घेतलेलं आहे ह्यांना मूग जे आहेत ते पथ्यकर आहेत. आता ह्या मांसरसाबद्दल आपल्याला कळलं की बृहण प्रीणन वृष आणि चक्षुष असा हा मांसरस आहे. म्हणजे ज्यांनी व्यायाम केलेला आहे ज्याची भूक चांगली आहे किंवा आताचा जसा ह्याचा हेमंत किंवा शिशिर असे ऋतू असताना व्यायाम केल्यानंतर अशा पद्धतीच्या लोकांना हे जे मांसरस सांगितले ते आपण देऊ शकतो. परंतु मूग जे आहेत तर ते कशासाठी वापरायचे आहेत मौगस्तु पथ्य हा संशुद्ध म्हणजे ज्यांचं शोधन केलेलं आहे ना त्यांच्या ठिकाणी हे मूग जे ते पथ्यकर राहतात. आणि कुणामध्ये तर व्रण रोगिणाम कंठ रोगिणाम अक्षी रोगिणाम
व्रणरोग असताना वेगवेगळ्या पद्धतीचे व्रण जर का भरत नसतील, तर त्या ठिकाणी ओदन किंवा शाली वापरण्याच्या ऐवजी मूग हे जास्ती पथ्यकर राहतील. कंठरोगामध्ये सुद्धा शाली वापरण्याच्या पेक्षाही मूग हे पथ्यकर राहतील आणि अक्षी रोग म्हणजे डोळ्यांच्या रोगांच्या ठिकाणी सुद्धा मूग हे पथ्यकर राहतील. मग हे मूग का सांगितले असावेत ह्याच्या व्यतिरिक्त? तर मूग जे आहे ना ते पथ्यतमाः भवन्ति. सो तीनही दोष प्राकृत ठेवण्याच्या दृष्टीने म्हणून या मुगाचा उपयोग होत असतो. त्याच्यानंतर वातानुलोमी कौलथ्थो गुल्म तूनी प्रतूने चेत. वातानुलोमी कौलथ्थो म्हणजे कुळिथापासून तयार केलेलं असं जे काय म्हणू आपण पेज कुळथाची किंवा जे आहे ती कशी आहे तर वाताचं अनुलोमन करणारी आहे आणि गुल्म घालवणार आहेत बरं का कुळीथ. आता कुळीथ आपल्याला माहिती आहे की अश्मरी भेदनासाठी खूप चांगला काम करतात आणि म्हणूनच वेगवेगळे जे अश्मरीचे पेशंट्स असतात तर त्यांच्यामध्ये जर आपण गोक्षुरादी गुळगुळसारखं औषध किंवा पुनर्नवा गुळगुळसारखं औषध किंवा चंद्रप्रभेसारखं औषध की ज्याच्यामध्ये शिलाजीत आहे तर अशी औषधं जर का त्याच्यामध्ये आपण कुळथाच्या काढ्याबरोबर वापरली तर त्याचा परिणाम खूप चांगला येतो आणि त्याच्या योगाने काय होतं ते आतमधले जे अश्मरी आहेत ना ते ब्रेक होण्यासाठी मदत होते. म्हणून कुलत्थ जे आहेत ते महत्वाचे आहे. दुसरी महत्वाची गोष्ट कुलत्थ जे आहेत ते वातानुलोमन करणार आहेत आणि म्हणूनच वातानुलोमनासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. आणि कशासाठी तर गुल्मासाठी. जसं संघात भेद करण्यासाठी ते उपयुक्त आहेत तर त्याचप्रमाणे अश्मरीसाठी जे उपयुक्त आहेत तसेच गुल्मासाठी सुद्धा ते उपयुक्त आहेत. आणि शिवाय तुनी आणि प्रतुनी. तुनी आणि प्रतुनी का उत्पन्न होतात तर वाताची गती विकृत झाल्यामुळं आणि कुळीथ हे वाताचं अनुलोमन करत असल्यामुळे तुनी आणि प्रतुनीसाठी त्याचा उपयोग चांगला होता. याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये तिलपिण्याक विकृती शुष्क शाकम विरूढकम शांडकी वटकम दृग्धम दोषलम ग्लपनम गुरु. तिलपिण्याक विकृती. तिलपिण्याक म्हणजे तिलाची पेंड. आताच्या ह्या सगळ्या सीझन मध्ये तिळगुळ वगैरे खाल्ला जातो पण तिळगुळ खाणं आणि तिळाची पेंड ती पेंड म्हणजे काय ही बऱ्याच जणांना माहित नसतं. तिळाचं तेल काढतात राईट एवढी गोष्ट माहिती आहे. तिळाचं तेल काढल्यानंतर जो पार्ट शिल्लक राहतो तेल काढल्यानंतर जो चोथा शिल्लक राहतो तिळाचा तर त्याला तिळाची पेंड असं म्हटलं जातं. तर हे तिळाचे पेंडचे जे विकृती म्हणजे त्याच्यापासून तयार केलेल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यानंतर शुष्क शाक म्हणजेच काय तर वाळवून तयार केलेल्या भाज्या. आता तुम्ही म्हणाल की वाळवून कुठल्या भाज्या तयार केल्या जातात तर वाळवलेल्या ज्या भाज्या असतात ना त्याच्यातली एक अतिशय टिकणारी म्हणून जी केली जाते तर त्याच्यामध्ये हरभऱ्याची भाजी ती बऱ्याचदा कोरडी मिळते आणि मग ती कोरडी जी भाजी आहे ना ती बनवली जाते. पण ह्याचे गुणधर्म पुढे दिलेत. विरूढ म्हणजे ज्याला मोड आलेली कडधान्य आहेत ती. त्याच्यानंतर शंडाकी म्हणजे शिरका किंवा ज्याला आपण असुतीकरण म्हणतो किंवा कांजीच्या पद्धतीनं म्हणजे शिरका म्हणजे हे बर का लिंबूचा शिरका केलेला माहित असेल लिंबूची कांजी बनवतात आंबटपणा असतो त्याच्यामध्ये. सो हे कसे आहेत तर दृक् म्हणजे दृष्टीचा नाश करणार आहेत. म्हणजे तिळाची पेंड किंवा शुष्क शाक किंवा जास्त कडधान्य खाणं ही जी गोष्ट ना ती दृष्टीला त्रास देणारी आहे. आता आपण बघतो की मिक्स स्प्राउट वगैरे हे खूप जास्त एकदम फेमस असतं. एक लाट येत असते डाएटच्या संदर्भामध्ये हे खा म्हणजे खूप चांगलं आहे ते खा म्हणजे खूप चांगलं आहे वगैरे अशा पद्धतीची. तर ही जी डाएटची लाट आहे ना तर त्याच्या दृष्टीने काही गोष्टी महत्वाच्या म्हणजेच काय तर हे खूप जास्त विरूढ म्हणजे मोड आलेली कडधान्य जास्त प्रमाणामध्ये खाल्ली गेली तर काय होऊ शकतं तर ते दृष्टीला त्रास देणारं होऊ शकतं आणि काय तर दोष उत्पन्न करणार असं ते आहे. त्याच्यानंतर ग्लपन म्हणजे ग्लानी आणणार म्हणून ग्लपन आणि गुरु ह्या गोष्टी जड आहेत. म्हणून तिळगुळ अख्खा खाणं ही गोष्ट चांगली आहे बरं का परंतु तिळाची पेंड म्हणजे तिळाचं तेल काढून उरलेल्या गोष्टीपासून बऱ्याच वेळेला छोटे छोटे सांडगे घालणं किंवा त्याच्यात वडे बोलतात तसे घालणं तर ह्या गोष्टी केल्या जातात की वाया कशाला घालवायचं म्हणून. परंतु हे गोष्टी ज्या आहेत ते दृष्टीला त्रासदायक दोषल आहेत. ग्लानी आणणार आहेत आणि गुरु जड आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये. सो ह्या दृष्टीने ह्या सर्व गोष्टींचा विचार करायला पाहिजे. म्हणून हरभऱ्याची भाजी सुद्धा शुष्क शाखामध्ये येते. शुष्क त्याच पद्धतीनं जे बनवलं जातं ना तर त्याच्यामध्ये सुकी मासळी सुद्धा मिळते. तर ही जी सुकी मासळी असते ना ती सुद्धा ह्याच पद्धतीनं गुरु किंवा ग्लानी आणण्याचं काम करत असते. त्याच्यामुळे हे किती खायचं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या.
त्याच्यानंतर रसाला गृहिणी वृषा स्निग्धा बल्या रुचिप्रदा. रसाला रसाला म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीनं बनवलेलं श्रीखंड. तर रसाला असं श्रीखंडाला म्हटलेलं आहे, पण सध्या आपण श्रीखंडाचे गुणधर्म ह्याला जर लावायला गेलो ना तर थोडेसे वेगळेच वाटतात आपल्याला. याचं कारण सांगते, आताच जे आपण श्रीखंड आणतो ना तर ते एकतर डीप फ्रीज मध्ये असतं, ते डीप फ्रीज मधून आणून डीप फ्रीज मध्ये ठेवलं जातं घरातल्या, आणि तिथून आणल्यानंतर काढायचं आणि काढल्यानंतर ते तसंच थंड खायचं. पण अशा पद्धतीनं हे अपेक्षित नाहीये बरं का. मग रसाला कशी बनवायचे, तर गाईचं दूध असतं ना, तर गाईच्या दुधाला विरजण लावून दही बनवायचं. मग त्याचं जे दही असतं तर ते एका कपड्यामध्ये टांगून ठेवायचं बांधून. ते टांगल्यानंतर त्याच्या आतमध्ये चक्का तयार होतो त्याचा, किंवा खवा म्हणतात त्याला, तयार होतो. मग तो जो खवा आहे ना तर तो पुरण यंत्रामधनं काढून त्याच्यामध्ये हे घालायचं, काय आपलं साखर घालायची, आणि मग त्या पद्धतीनं इतर जे त्याचे जायफळ किंवा त्रिजात आहेत त्या घालून रसाला बनवली जाते. भीमानी बनवली होती आणि म्हणून त्याला रसाला असं नाव आहे. तर ही जी रसाला किंवा हे जे श्रीखंड आहे ना, हे आपण जे आता खातो ना त्यापेक्षा थोडंसं पातळ बनतं बरं का, गाईच्या दुधाचं जेव्हा बनतं तेव्हा, पण अतिशय चांगलं लागतं. पण तरी सुद्धा ही जी रसाला जी आहे ती कशी आहे, तर गृहिणी, गृहण करणारी आहे, वृष्य आहे, स्निग्ध आहे, बल्य आहे आणि रुचिप्रद आहे. तर ह्या पद्धतीनं गृहण करणारी आणि वृष्य असणारी अशा दृष्टीने ह्या रसालेला महत्व आहे. त्याच्यानंतरचा श्लोक जो आहे, क्षम त्रुट क्लमहरम पानकम प्रीणनम गुरु विष्टंभी मूत्रलम हृद्यम यथा द्रव्य गुणांचे तत्. हे जे पानक म्हणजे काय, तर वेगवेगळी सरबत. ही कशी आहेत सरबत वेगवेगळी, तर ही जी सरबत आहेत ना तर त्याच्यामध्ये विष्टंभी मूत्रलम हृद्यम यथा द्रव्य गुणांचे तत्, द्रव्य गुणानुसार अशी आहेत. म्हणजे जसं तुम्ही बनवलं असेल ना सरबत त्याच्यानुसार त्याचा गुण बदलेल. म्हणजे काय, समजा लिंबूचं बनवलं किंवा जसं कोकम सरबत बनवलं तर त्या त्या दृष्टीने त्या त्या ह्याचा गुणधर्म चेंज होईल. परंतु आणखीन एक महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये, की विष्टंभी मूत्रलम हृद्यम यथा द्रव्य गुणांच तत् पानकम. आणि हे पानक कसं आहे, हे जे पानक आहे ना तर ते क्षम त्रुट क्लमहर असं आहे. श्रम घालवणार, त्रुट तृषा घालवणार, त्याच्यानंतर क्लम घालवणार असं हे पानक आहे. श्रम म्हणजे काय, तर आपल्याला जो हे करत असताना, काही गोष्टी करत असताना जो थकवा किंवा जी ताकद कमी पडते तर त्या दृष्टीने त्याचा उपयोग होत असतो. त्याच्यानंतर क्लम म्हणजे काय, तर अगदीच गळाटल्यासारखं किंवा गळून गेल्यासारखं असणं, तर ह्याच्या दृष्टीनेही त्याचा उपयोग होतो. प्रीणन करणारं असं आहे ते. म्हणजेच काय, तर रसाचं प्रीणन किंवा यापन करणारं असं सरबत असतं. विष्टंभी आहे मात्र मूत्रल आहे, कारण की त्याची योनी किंवा पाण्यापासून जास्त प्रमाण त्याचं बनलेलं आहे. हृदय, शक्यतो ही जी सरबत असतात ना तर ती आंबट रसाची असतात आणि अम्लोग्नी दीप्तीकृत हृदयो असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे जे आहे ते हृदय आहे. आणि यथा द्रव्य गुणांचे तत्, त्याच्या द्रव्य गुणाप्रमाणे त्याच्या काय म्हणतो आपण ज्याला, परिणाम आपल्याला दिसणार आहेत. म्हणजेच काय, तर तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कसे, त्याच्यामध्ये कशाची बनवलेली सरबत आहेत त्याच्यानुसार त्या गोष्टी ठरतील. सो यथा द्रव्य गुणांच तत्. त्याच्यानंतर आता इथे पुन्हा इथे पर्यंत झालं की रसाला वगैरे सांगून झाली. आता इथे वेगवेगळे पुन्हा श्रम किंवा तृष्णा क्लमहर अशा गोष्टी सांगतात. त्याच्यानंतर आलेलं आहे म्हणजे सरबतांबद्दल आलं, म्हणजेच पानक. त्याच्यानंतर लाजा स्त्रुट छर्दी अतिसार मेह मेद कफच्छिदः कास पित्त उपशमना दीपना लघवो हिमाहा. लाजा, लाह्यांचं तर्पण किंवा साळीच्या लाह्या नुसत्या खाणं किंवा लाह्या पाण्यात घालून त्याचं लाजा तर्पण बनवणं. तर हे कसं आहे, त्रुट छर्दी अतिसार मेह मेद कफ छिदहा. छिदहा म्हणजे घालवणार. काय काय घालवतंय ते, तर लाजा तृच्छिदहा तृष्णा घालवतात. त्याच्यामुळे पहिल्यांदा लाह्या घेतल्यानंतर काय होतं, तर तृष्णाशमन होतं. त्याच्यानंतर छर्द्य, छर्दी अतिसार म्हणजे काय, उलटी होत असेल तर ती कमी होते. आणि म्हणून विशेष करून गर्भिणी स्त्रिया ज्या असतात की ज्यांना मॉर्निंग सिकनेस असतो त्यांच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला उठल्यानंतर मी काय खाऊ हा जो प्रश्न असतो ना त्याचं उत्तर असतं लाह्या. पण लाह्या खाल्ल्यानंतर मळमळ उलटी ह्या गोष्टी कमी येतात आणि लाह्या तर्पण आहेत, हृदय आहेत.
आणि त्या पोषणासाठी पण उपयुक्त आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट अशी महत्वाची, की ह्या ज्या लाह्या आहेत ना, त्याच्या व्यतिरिक्त समजा दुसरं काहीतरी उठल्या-उठल्या खारीक, खजूर वगैरे खाल्लं, तर ते काय आहे पचायला जड पडतं. पण पचायला जड पडल्यानंतर मळमळ जास्ती वाढते. ह्याच्यामध्ये शोषकत्व आहे. सो त्याच्यामुळं ते आमाशयामध्ये गेल्यानंतर तिथलं जे अतिरिक्त द्रवत्व आहे ना, तर त्याला शोषून घेणारे आहेत आणि म्हणून लाह्यांचा उपयोग ह्या पद्धतीनं चांगला होतो. सो लाजा त्रुट छिदः, चर्दी छिदः, अतिसार. अतिसार असताना अतिसारामध्ये सुद्धा कसं आहे ना, की अतिसार्यते इति म्हणजे त्याला अतिसरण होतंय द्रवाचं. हे मलप्रवृत्ती द्रवाच्या स्वरूपामध्ये अतिप्रमाणामध्ये होते. तर असा अतिसार असताना इथे शरीरामध्ये जो क्लेद किंवा आपधातू आहे, तर त्याला धरून ठेवणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने ते धरण्याचं काम ह्या लाह्या करतात. म्हणून अतिसारामध्ये उपयोगी. त्याच्यानंतर मेह आणि मेद हे जे दोन्ही आहेत ना, तर त्याच्यामध्ये मेह म्हणजे आपण ज्याला प्रमेह म्हणू. प्रमेह आणि मेदरोग हे दोन्ही गो हँड इन हँड असं आपण म्हणतो. सो त्याप्रमाणे ज्या वेळेला शरीरामध्ये कफाची किंवा मेदोरोगाची संप्राप्ती आहे, पण ह्या संप्राप्त्या कमी करण्याच्या दृष्टीने ह्या लाह्या उपयोगी आहेत. का? तर लाह्या आपण बघतो, की कशा बनवल्या जातात, तर भाजलं जातं आणि भाजल्यानंतर ती जी लाही असते ती बनते किंवा फुलतं ते. तर फुलल्यामुळे त्या आकाशीय वायव्य होतात आणि म्हणूनच शरीरातला जो अतिरिक्त क्लेद आहे ना, तर त्याचं शोषण करण्याचं काम त्या करणार आहेत. म्हणून प्रमेहामध्ये पण क्लेद हे दोष आहे, अतिसारामध्ये पण क्लेद हे दोष आहे आणि मेदोरोगामध्ये पण क्लेद हे दोष आहे. तर क्लेद कमी करणाऱ्या असा म्हणून या लाह्यांचा उपयोग आपल्याला चांगला दिसतो. लाजा, त्रुट, छर्दी, अतिसार, मेह, मेद, कफच्छिदः, कास, पित्त, उपशमना. कास आणि पित्त यांना दूर करणाऱ्या अशा आहेत, उपशमन करणाऱ्या आहेत, दीपन करणाऱ्या आहेत, लघु आहेत आणि शीत प्रवृत्तीच्या म्हणजे शीत गुणधर्माच्या अशा ह्या लाह्या आहेत. म्हणून लाह्या ज्या आहेत ना, त्या सगळ्या पेशंट्समध्ये आपल्याला अगदी बेधडकपणे पथ्यकर म्हणून सांगता येत असतात. सो ह्या दृष्टीने लाह्यांचं आयुर्वेदामध्ये महत्व खूप जास्त आहे. अजून एक याच्या काय आपली गणपती ही काय म्हणतो आपण अभ्यासाची देवता किंवा कलेची देवता अशी म्हटले जाते. आणि गणपती अथर्व शीर्षामध्ये एक वाक्य आहे, की "यो लाजेरी यजती स यशोवान भवती स मेधावान भवते." सो त्याला मेधा पण मिळते आणि यश पण मिळतं. मग हे असं का होत असावं? आता गणेश किंवा गणपती जे आहे ना, तर त्यांना तर कलेची देवता आहे, मोदक प्रिय आहेत आणि तरी सुद्धा त्यांच्या अथर्व शीर्षामध्ये यो लाजेर यजती, लाह्यांनी ज्याचं यजन केलं जातं किंवा यज्ञ केला जातो. तर लाह्यांनी यज्ञ केला म्हणजे ते लाजा होम वगैरे त्या गोष्टी तर ठीक आहेत. परंतु यज्ञ म्हणजे काय हो, की यज्ञ म्हणजे काय? तर कुठल्याही अग्नीमध्ये आहुती देणं ह्याला आपण यज्ञ म्हणतो, बरोबर? अग्नीमध्ये आहुती जेव्हा दिली जाते, तर त्यावेळेला मग तो अग्नी कुठलाही असेल ना, मग जठराग्नीमध्ये अग्नीला आहुती देणं म्हणजेच काय तर खाणं या अर्थाने होईल. आणि ज्या वेळेला ह्या लाह्या शरीरामध्ये जातील, तर त्या कशा होतील? तर त्याच्यामुळे यशोवान भवती, मेधावान भवती. आणि मग यश आणि मेधा का मिळेल बरं लाह्यांपासून? याचं कारण काय? तर शरीरामधला जो प्राकृत आपधातू आहे, तो त्या राखणाऱ्या आहेत. विकृत क्लेद आहे त्याचं शोषण करणार आहेत आणि त्याच्यामुळं काय होणार आहे? दीपन होणार आहे क्लेदाचं शोषण झाल्यामुळं. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे लघु आहेत आणि लघु असल्यामुळे काय होतंय त्यांच्या ठिकाणी जडपणा किंवा स्रोतसांमध्ये जडपणा येणं ह्या गोष्टी होणार नाहीत. हिम म्हणजे काय? शीत आहेत. म्हणजे जरी आकाशीय वायव्य असल्या तरी शीत असल्यामुळं शरीराचं सोमत्व राखणाऱ्या, त्रिदोषांचा नाश करणाऱ्या किंवा शमन किंवा साम्यावस्थेत आणणाऱ्या अशा लाह्या आहेत. आणि म्हणून ह्यो लाजेरी यजती स यशोवान भवती स मेधावान भवती. या दृष्टीने लाह्यांचा उपयोग आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने दिसतो. त्याच्यानंतर अजून एक आलेला आहे कृतांना वर्ग जो सांगितलाय त्याच्यामध्ये पृथुका गुरवो बल्ल्या कफ विष्टंभकारिणः. पृथुका म्हणजे पृथू म्हणजे थुलथुलीत या अर्थाने बरं का. पृथ्वी कशी आपली गोल घुमट असणारी अशी आहे बरोबर. सो पृथ्वी च्या पृथू या अर्थाने पृथुका म्हणजे पोहे. पोहे कसे बनवले जातात माहितीये का? ते साळी जे असतात ना, तर त्या भिजवल्या जातात आणि ते फुगल्यानंतर त्याच्याला विशिष्ट पद्धतीनं ठोकलं जातं. त्यामुळे ते चपट होतं आणि त्याला पृथुका किंवा पोहे असं म्हणतात. परंतु भिजवणं आणि ठोकणं ह्या 2 प्रक्रियेमुळे काय व्हायला लागतं, ते जड बनतं आणि म्हणूनच पृथुका गुरु असतात, बल्य आहेत. जड जी गोष्ट असते ना पचायला ती सर्वसाधारणतः आपण बघतो की बल देणारी असते. कारण की ताकद असते आणि म्हणूनच पचायला त्याला वेळ लागत असतो.
कफकारिणः विष्टंभकारिणः, कफ उत्पन्न करणारा. सो पित्त तर उत्पन्न पोह्यांमुळे होतं. आपण बाकीच्या ज्या काही गोष्टी किंवा सामग्री त्याच्यामध्ये टाकतो त्याच्यानुसार. आणि कफ उत्पन्न होतो. आणि विष्टंभ म्हणजे काय, मलाचा विष्टंभ करणारा असे हे पोहे आहेत. त्याच्यानंतर धाना विष्टंभिनी वृक्षा तर्पणी लेखनी गुरुः. धाना, धाना म्हणजे काय, तर भिजवलेलं धान्य, भाजलेलं धान्य बरं का. तर धाना म्हणजे काय, तर चुरमुरे, फुटाणे, शेंगदाणे असं जे काही सगळं आहे ना, की जे पूर्वी शाळेच्या बाहेर हातगाडीवरती आपल्याला मिळायचं. तर हे सगळे कसं आहेत, तर वृक्ष आहे, तर्पण करणार आहे, पण लेखन आहे आणि गुरु आहे. तर वृक्ष असणार कारण ते भाजलेलं आहे म्हणून. तर्पण करणार, तर्पण म्हणजे काय, तर तरी सुद्धा खाल्ल्यानंतर बरं वाटतं किंवा पटकन मनाचं रसाचं प्रीणन होतं, त्याला तर्पण म्हणतो. तरीही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लेखन करणाऱ्या आहेत आणि गुरु म्हणजे जड आहेत मात्र. तर आता बघा हा, इथे लेखन सुद्धा होत आहे आणि गुरु पण आहेत. आता हे गुरु पण आहे आणि लेखन सुद्धा होत आहे, तर्पण सुद्धा होत आहे, अशी गोष्ट कशी काय होईल. तर लेखन करणारी जी गोष्ट असते ना, तर ती सर्वसाधारणतः आपल्याला असं वाटतं की ती लघु गुणाची असायला हवी. परंतु हे विष्टंभ करणार आहेत. वाताचं अनुलोमन जे आहे ना, तर ते कुठेतरी थोडंसं कमी करणार किंवा ज्याला आपण मलमूत्र सृष्टता कमी करणारे असे आहेत. परंतु त्यातल्या वृक्षतेमुळं ते लेखन करणारे असे आहेत. पण जड आहेत पचायला आणि म्हणूनच धाना किंवा डाळ, फुटाणे, चुरमुरे किंवा ते वाटाणे वगैरे भाजलेले जे मिळतात ना ह्याच्याकडे, बडवून जे म्हणतात त्याला, तर त्यांच्याकडच्या ह्या ज्या गोष्टी आहेत तर अशा पद्धतीने म्हणून ते ना एक मुठच खावं. पण किती दिलं जायचं लहान मुलांना ह्या सगळ्या गोष्टी, तर ती एक छोटीशी असा कोण असतो तेवढाच, फक्त 50 पैसे वगैरे असं मिळतो. सो तेवढ्याच गोष्टी, मूठभरच हे गोष्टी खायच्या आहेत, उगाच जास्त नाही. आवडतंय किंवा फुटाणेच खा म्हणून आपलं भरपूर फुटाणेच खाल्लेत असं नाही करायचं. त्याच्यानंतर सप्तमो लघवाः क्षुत्रुट श्रम नेत्र आमय व्रणान घ्नन्ति संतर्पणाः पानात सद्य एव बलप्रदाः. सक्तवः, सक्तवः म्हणजे काय, तर भाजलेलं सातूचं पीठ. ते कसं आहे, लघु आहे. क्षुतृष्णा श्रम नेत्र आमय व्रणान, क्षुधा तृषा घालवणार असं आहे सातूपीठ. नेत्र आमय म्हणजे नेत्ररोग दूर करणार आहे, व्रणरोग दूर करणार आहे. घ्नन्ति, व्रणान घ्नन्ति इथपर्यंत. मग संतर्पणा, हा, आणि ते कसे आहेत, तर संतर्पण आहेत. पानात सद्य एव बलप्रदाः, पानात संतर्पणाः सद्य एव बलप्रदाः. त्याचं पान केल्यामुळे म्हणजे जे सक्तू किंवा सक्तू पान आहे तर त्यांनी लगेचच ताकद प्राप्त होते. आणि काय होतंय, तर संतर्पण करणारे असे आहेत ते. आणि म्हणून प्रमेहाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या सक्तूचं वर्णन आलेलं आहे बरं का. कारण की एका बाजूला आपल्याला प्रमेहामध्ये लेखन ही पण चिकित्सा करायची आहे, परंतु संतर्पण हे करायचं आहे. तर अशा वेळेला ह्या वेगवेगळ्या सक्तूंचा उपयोग होत असतो. ओके, सो अजून एक श्लोक घेऊन मला असं वाटतं आज आपण इथे थांबूया आणि पुढचे तुमच्या शंका काही असतील तर त्या घेऊया. नोदकांतरितान्न द्विर्न निशायां न केवलान न भुक्त्वा न द्विजैश्चित्वा सक्तुन्नाद्यान्न बहुन. म्हणून हे किती खायचं आहे हे त्यांनी इथेच सांगून ठेवलंय. न उदकांत रितान्न, म्हणजे काय, तर न उदकात म्हणजे काय, तर हे खाताना न अंतरितात म्हणजे उदकांतर, अंतर म्हणजे दोनच्या मध्ये. ग्रासे ग्रासे मुहुस्सान्नम सामुद्गम निश्चितौषधम, जे वेगवेगळे अन्न काल सांगितलेत ना त्याच्यामध्ये दोन भोजनाच्या मध्ये म्हणजे दोन घासांच्या मध्ये असं याच्यात मध्ये मध्ये पाणी नाही प्यायचं. तुम्हाला कदाचित माहित असेल बरं का की पूर्वीच्या काळामध्ये सर्दी झाली ना की मूठभर फुटाणे खायचे रात्री झोपताना आणि त्याच्यावरती पाणी नाही प्यायचं आणि मग झोपायचं. आणि झोपून उठल्यानंतर असं दिसतं की अरे सर्दी गेलेली आहे. म्हणजे सर्दीचं औषध म्हणून फुटाणे, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यावरची अशी की पाणी नाही प्यायचं. म्हणून इथे सुद्धा तसंच सांगितलेलं आहे की मध्ये मध्ये म्हणजे अंतरितात न उदक म्हणजे दोन ह्याच्यामध्ये पाणी नाही प्यायचंय. त्याच्यानंतर द्विर्न,
2 वेळेला खायचे नाहीत. दिवसातनं 2 वेळेला नाही खायचे. निशायाम न केवलान, रात्री नाही खायचंय म्हणजे विशेष करून रात्रीच्या जेवणानंतर नाही खायचंय. आणि न केवलान म्हणजे रात्री तर नाहीच नाही असं म्हटलंय. न भुक्त्वा त्याच्यानंतर भोजन झाल्यानंतर नाही खायचंय. न द्विजैही चित्वा, द्विजैही, द्विज म्हणजे दात बरं का, नाहीतर तुम्हाला असं वाटेल की ब्राह्मणांकडून चित्वा म्हणजे खेचून घेऊन खाऊ नयेत असं नाही. म्हणजे काय दातांनी चावून, म्हणजेच कसं तर ते कडक असताना खूप जास्ती कडक असतात तर ते तसं बघून त्याप्रमाणे आता दातांनी चावून खाऊ नयेत असं म्हटलंय. परंतु दातांनी चावल्याशिवाय हे खाता येणार का, गिळता येणार का? नाही. परंतु कडक आहेत नाही आहेत हे बघून त्याच्यानुसार खावं या अर्थाने सक्तूत न आद्यान न बहु, म्हणजेच काय केवल म्हणजे फक्त तेवढंच असंही खाऊ नये आणि न बहु खूप जास्ती ह्या गोष्टी खाऊ नयेत. जे सातू किंवा सत्तू जे आहेत ना हे खाणं महत्वाचं आहे, नाही असं नाही, तर्पण आहेत, प्रीणन आहेत वगैरे वगैरे. परंतु हे करत असताना एवढे सगळे नियम दिलेले आहेत. न भुक्त्वा न द्विजैश्चित्वा सक्तून नाद्यान न वा बहुन, न उदकांतरेतात न द्वीर न निशायाम न केवलान, रात्रीच्या जेवणानंतर खाऊ नका, दिवसातनं 2 वेळेला खाऊ नका. आणि म्हणून जर का तुम्हाला माहिती असेल ना तर बघा तुम्ही ह्याच्यामध्ये श्रावण असतो ना तर श्रावण मासामध्ये शुक्रवारी संध्याकाळी फुटाणे हळद कुंकू करून फुटाणे देण्याची पद्धत असते. परंतु शनिवारी फुटाणे नाही खायचे असा नियम आहे. म्हणजेच काय तर सलग जास्ती 2 दिवस खाल्ले जाऊ नयेत, मग दुसऱ्या दिवशी लगेच नाही खायचं असं सांगितलं जातं. सो प्रत्येक गोष्टीला जो नियम किंवा मर्यादा घातलेली असते ना ती तेवढीच महत्वाची असते. म्हणून कोणत्या पद्धतीनं कोणती गोष्ट करावी, किती प्रमाणात करावी आणि कधी करावी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे सांगितलेल्या आहेत. सो एक श्लोक वाचूया त्याच्यानंतरचा आणि त्याच्यानंतर शंकांकडे वळूयात. पिण्याको ग्लपनो वृक्षः विष्टंभी दृष्टिदूषणः वेसवारो गुरुस्निग्धो बल उपचय वर्धनः. ओके. सो काही शंका असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. युट्यूब वर बघत असाल तर लाईव्ह चॅट मध्ये विचारू शकता. ओके. आपण ह्याच्याकडे जाऊया. बऱ्याच शंका विचारल्या. ओके. सोयाबीन आणि सोयाबीन वडी आणि त्याची तिळाची पेंड याचे गुण सारखेच असावेत का? त्यातीलही तेल काढलेले असते. बरं, सोयाबीन वडी जी बनवली जाते ना तर ती तिळाच्या पेंडपेक्षा सुद्धा जास्त गुरू असते. आणि बाय प्रोडक्ट कधी कधी खूप जास्ती फेमस होतात ना तसे ते तिळाचं तेल काढल्यानंतर त्या गोष्टी सोयाबीन वडी बनवतात. आणि सोयाबीन वडी आहे ती पचायला खूप जड असते आणि म्हणून कमी प्रमाणात ती खायला हवी एकतर. आणि त्याचं कंपॅरिझन बऱ्याच वेळेला मेरे असं काहीतरी जाहिरात असते की मेरा नॉनव्हेज जो है तुम्हारे व्हेज से भी तुम्हारा व्हेज मेरे नॉनव्हेज से अच्छा है वगैरे काहीतरी, तो टेस्टी आहे वगैरे. पण स्वतः जर का त्याला बघितलं तर स्वतःला टेस्ट नसते त्याला. आणि दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते वृक्ष आहे आणि गुरु आहे या दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. ओके. लाह्या या कॉर्नफ्लेक्सचा ऑप्शन म्हणून वापरणे बेस्ट. तुनी प्रतुनी प्लीज एक्सप्लेन करा. ओके. तुनी आणि प्रतुनी ज्या आहेत ना तर त्या 2 प्रकारच्या वेदना सांगितलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये वृषण आणि वोक्षण असे 2 गती सांगितलेल्या आहेत. तुनी म्हणजे काय, वोक्षणाकडून वृषणाकडे जाणारी वेदना आणि प्रतुनी म्हणजे वोक्षणाकडून वृषणाकडे येणारी वेदना. मग आता ह्या दोन्ही गोष्टी ज्या वेळेला आपण बघतो की नाही तर त्यावेळेला म्हणजे प्युबिक बोनच्या कडे जाणारी वोक्षणाच्या म्हणजे कुक्षीपासून प्युबिक बोनकडे आणि प्युबिक बोन कडून कुक्षीकडे येणारी वेदना याला तुनी आणि प्रतुनी असं म्हटलंय. मग आता ही कशी आहे ना वेदना की अपानाच्या गतीमुळे निर्माण झालेली किंवा अपानाच्या विकृतीमुळे निर्माण झालेली अशी वेदना असते. मला प्रवृत्तीला जायचं आहे परंतु नाही गेलं, अशी जर का गोष्ट घडली तर त्याच्यामुळे वाताची गती जी आहे ती विकृत होते, विगुण होते आणि त्या गोष्टीमुळे ह्या तुनी प्रतुनी वेदना निर्माण होतात. त्याचप्रमाणे विष्टब्धा जीर्ण जर का असेल ना तरी देखील या तुनी प्रतुनी वेदना निर्माण होतात.
तर बऱ्याच वेळेला विशेष करून बरं का, हरभऱ्याच्या डाळीचे पदार्थ खाल्ल्यानंतर जे अजीर्ण होतं, त्याच्यामध्ये जे पोट दुखतं ना, त्याच्यामध्ये नाभीच्या असं म्हणतात पोट दुखणं अशी गोष्ट नसते. नाभीच्या अधोभागामध्ये पोट दुखत असतं. सो त्याला तुनी आणि प्रतुनी असं म्हटलं जातं. वाताच्या नानाविध म्हणजे नानात्म जे व्याधी जे सांगितलेत ना, त्यामध्ये सुद्धा तुनी आणि प्रतुनी ह्या वेदना सांगितलेल्या आहेत. सो त्या दृष्टीने ह्याचा विचार करायला पाहिजे. आणि हा जो ऑप्शन म्हटलेला कॉर्नफ्लेक्सचा ऑप्शन म्हणून लाह्या वापराव्यात तर उत्तम आहे. कॉर्नफ्लेक्स आजकाल फार जास्त एक म्हटलं ना ती काय लहर किंवा लाट असते. सो त्या पद्धतीनं ते आता सध्या कॉर्नफ्लेक्सची जरी थोडंसं आता कमी झालं ते मुसळी आणि ह्या त्या गोष्टी बऱ्याच आलेल्या आहेत आता नवीन. पण कॉर्नफ्लेक्स कशापासून बनवलं जातं? तर त्याच्या मक्याच्या दाण्यांपासून. आणि मका हा गुरुच आहे बरं का. आणि म्हणून जो नित्य आहार्य पदार्थ जो आहे, जो तांदूळ त्याच्यापासून बनवलेली लाही आहे ना, ती जास्त उत्तम. ज्वारीची बनवलेली लाही सुद्धा चालू शकेल. आजकाल ह्याचप्रमाणे नाचणीच्या लाह्या सुद्धा मिळतात. ते सुद्धा एक वेळ चालू शकेल. पण कॉर्नफ्लेक्स जे आहेत ना, म्हणजे स्वीट कॉर्न पासून बनवलं जातं, तर ते जड आहेत त्या मानाने पचायला आणि म्हणून ते खाल्ल्यानंतर म्हणजे जडपणा एकदम येतो, पोट गप्प बसल्यासारखं वाटतं. ह्या गोष्टी पण घडतात. सो कॉर्नफ्लेक्स पेक्षा लाह्या खाणं ही गोष्ट कधीही चांगली आहे. ओके. एक वेगळा क्वेश्चन आहे. 9 months conceived patient discussed with you last time. Stable but has thyroid levels concerning. TSH 79. Okay. Kanchanar Gokul is given for her regular monthly medicine. Arjun medicine need to be given for her thyroid. अजून कोणती मेडिसिन? ओके. थायरॉइड आहे 79 पर्यंत TSH गेलेला आहे आणि पेशंट जी आहे ती कन्सीव्ह झालेली आहे असं आहे. तर ह्याच्यामध्ये ना इंटरनल मेडिसिनच्या बरोबरच एक्सटर्नल मेडिसिन म्हणजे लेप लावणं अश्वगंधादीचा गळ्याच्या ठिकाणी याचा उपयोग खूप चांगला दिसतो. आणि त्याच्यानंतर कांचनार गुगुळ ठीक आहे देणं बरं का, परंतु कांचनार गुगुळ उघळून जर लेप लावला तर त्याचा जास्त चांगला परिणाम येईल. त्याच्यानंतर वचा, उदी हळद आणि पुनर्नवा यांचं कॉम्बिनेशन करून त्याला कांद्याच्या रसाची भावना द्यावी आणि ते जर का चूर्ण आपण सकाळ संध्याकाळ पाव चमचा असं पोटामध्ये पेशंटला दिलं तर त्याचा उपयोग सुद्धा ह्या थायरॉइडच्या पेशंटमध्ये चांगला दिसतो. आणखीन एक म्हणजे अग्निसार करणं, पण आता प्रेग्नंट असताना अग्निसार शक्य नाही करणं, तर त्यामुळं सिंह मुद्रा, त्याच्यानंतर उज्जाई बंध ह्या गोष्टींचा उपयोग ह्या थायरॉइडच्या केसेसमध्ये चांगला दिसतो. सो ह्या 2 गोष्टी सुद्धा नित्य प्रॅक्टिस करायला सांगायला पाहिजे. त्याच्याच बरोबरीनं अनुलोम विलोम करायला पाहिजे. हायपोथायरॉइडिझम असणारा पेशंट जो आहे ना, तो बऱ्याच वेळा एकदम लिथार्जिक आणि आळशी झालेला असतो. तर त्याला ऍक्टिव्हेट करण्याच्या दृष्टीने अनुलोम विलोम महत्वाचं राहतं. ओके. चुरमुरे हा लाजा प्रकार आहे की पृथुका? हा ना इन बिटवीन आहे. म्हणजे लाही कशी आहे की जे ग्रेन आहे ना ते डायरेक्ट भाजलं जातं आणि त्याच्यापासून ती लाही बनते. परंतु पोहे बनवण्याच्या स्टेजमध्ये आणून मग त्याला भाजलं जातं म्हणून त्याला तो विशिष्ट आकार प्राप्त होतो चुरमुऱ्यांना. तर तो आहे. तर चुरमुरे जे आहेत ना त्याच्यामुळे ते विषटब्ध जीर्ण उत्पन्न करतात बऱ्याच वेळेला. जड आहेत थोडेसे पचायला, पण लाह्या जेवढ्या हलक्या आहेत ना तसे ते नाहीयेत. किंवा पोह्यांपेक्षा जास्ती जड पण नाहीयेत आणि म्हणून चुरमुरे सुद्धा खूप जास्ती खाऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे चुरमुरे सुद्धा खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नको असा सल्ला बऱ्याच वेळेला तुम्ही घरी ऐकला असेल चुरमुऱ्याचा चिवडा वगैरे खाल्ल्यानंतर. कारण चुरमुऱ्याचा चिवडा खाल्ल्यानंतर पोट फुगतं पाणी प्यायला तर. जसं आता मगाशी आपण वाचत होतो ना धाना ज्याला म्हटलंय, धाना विष्टंभिनी वृक्षा तर्पणी लेखनी गुरुः. तर धाना म्हणजे भाजलेलं जे धान्य आहे सगळं ते. सो त्याच्यामध्ये चुरमुरे विशेष करून बसतात. ओके. 30 वर्षाची फिमेल पेशंट आहे, 35 kg IDDM आहे. ओके. 4 years चिल्ड्रन, 2 चिल्ड्रन डिलिव्हरी नॉर्मल, इन्सुलिन 12 युनिट्स, 9 युनिट्स, वीकनेस आहे. ओके. कृशप्रमेय आहे, मेन्सेस रेग्युलर आहेत, RBS 350 आहे. ओके. ओके. 35 म्हणजे खूपच कमी वय आहे एकतर 30 वर्षाच्या लेडीचं आफ्टर 2 डिलिव्हरीज आणि प्रमेहामध्ये कृशप्रमेही असं म्हणताय तर त्या पद्धतीने होतं. वजन खूप जास्त झपाट्याने कमी होतं प्रमेहामध्ये आणि मेहेषु संतर्पणमेव कार्यम असा एक शब्द आलेला आहे चिकित्सा सूत्रांमध्ये. स्थूलप्रमेही बलवानी है एका कृशस्तथैका परिदुर्बलश्च.
तर ह्या पद्धतीनं हा जो पेशंट आहे फक्त वय 30 आहे आणि वजन फक्त 35 आहे. तर हे फारच कमी आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला विचार करत असताना प्रमेह म्हणून आपण जेवढा विचार करतो ना, तर त्याच्याच बरोबरीने प्रमेह म्हणून जेवढा विचार करतो, तर त्याच्याच बरोबरीनं इतर गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला बघायला पाहिजेत. मग इतर गोष्टी म्हणजे कुठल्या? तर वजन अशा पद्धतीने कमी येत असेल ना, तर शोष असं निदान करणं किंवा राजक्षम असं निदान करणं हा सुद्धा एक महत्वाचा भाग असू शकतो. इन्सुलिन 12-12 युनिट 12 आणि 9 युनिट चालू आहे. तर एवढं देऊन सुद्धा आता शुगर जी आहे ती 350 वगैरे राहते आहे. तर असं होत असताना ह्या सगळ्या आकड्यांवरती जाण्यापेक्षा ना पेशंटच्या संप्राप्तीचा विचार जास्ती करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सो तिला डायबिटीज केव्हापासून डिटेक्ट झालाय? बऱ्याच वेळेला असं असतं, की प्रेग्नन्सी इंड्युस्ड असतो आणि मग नंतर इमिडिएटली तो कंटिन्यू राहतो. असं जर असेल तर ज्याच्यामध्ये आपण लाईफस्टाईल म्हणतो किंवा दिनचर्या म्हणतो, तर अशा दिनचर्येमध्ये पेशंटला बसवायला हवं. सकाळी उठल्यानंतर दंतधावन जे आहे ते आमकाड्याबरोबर करणं. असं जर केलं तर आमाचा छेद व्हायला सुरुवात होत असते. त्याच्यानंतर शरीरामधली वाताची गती प्राकृत राहावी यासाठी विशेष करून योगासनं करणं किंवा सूर्यनमस्कार करणं ह्या गोष्टी सांगायला पाहिजेत. अग्नी उत्तम राहणं ह्या दृष्टीने सकाळचा जो ब्रेकफास्ट आहे तो बंद करणं किंवा फक्त मगाशी सांगितलं त्याप्रमाणे साडीच्या लाया घेणं ही गोष्ट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर जेवण वेळेवरती असायला पाहिजे. साधारण सकाळचं जेवण 11 ते 12:30च्या दरम्यान आणि रात्रीचं किंवा संध्याकाळचं जेवण जे आहे ते 5च्या दरम्यान असं ठेवायला पाहिजे. औषधांमध्ये वापरत असताना जसं वसंत कुसुमाकर वापरू शकतो प्रमेह आहे म्हणून, परंतु वजन खूप कमी आहे तर त्या दृष्टीने आपल्याला इथे महामृगांक रसाचा सुद्धा वापर करून घेता येतो. वृक्षयोग किंवा वृक्षयोग सिद्ध तेल किंवा एकेरी बला सिद्ध तेल ही जी तेलं आहेत तर ते नित्य स्नेहनासाठी वापरायला हवीत किंवा प्रमेह मिहीर तेल किंवा हरिद्रादी तेल म्हणून प्रमेहाच्या अधिकारामधली जी आलेली तेल आहेत ती वापरायला हवीत. हे सगळं करत असताना पेशंटचं वजन अतिशय कमी म्हणजे 35 आहे आणि म्हणून कृमींचा सुद्धा विचार करणं इथे गरजेचं आहे असं मला वाटतं. सो कृमींच्या दृष्टीने आपल्याला इथे एखादं औषध देणं किंवा विडंगारिष्टासारखं औषध देणं की जेणेकरून जो कटुविपाक मोठ्या आतड्यामध्ये असायला हवा तर तो मेंटेन व्हावा ह्या दृष्टीने आपल्याला वापरता येत असतं. सो कृशप्रमेह जरी आहे परंतु वय खूपच कमी आहे 30 आणि शुगर लेवल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहता आपल्याला इतर गोष्टींचा सुद्धा त्याच्यामध्ये विचार करायला पाहिजे असं एक वाटतं. तर ह्याची एक डिटेल हिस्ट्री अजून जर पाठवली ना तर जास्त बेटर राहील, की दोन्ही डिलिव्हरीज नॉर्मल आहेत, पण बेबी वेट किती आहेत हे आपल्याला कळायला हवं. म्हणजे कसं, की समजा शुगर लेव्हल्स प्रेग्नन्सीमध्ये नॉर्मल असेल, पण बेबीचं वजन 3.5 च्या पेक्षा जास्ती असेल, तर ती त्याच वेळपासून आपल्याला असं लक्षात येतं, की ती डायबिटीजकडे झुकलेली पेशंट आहे. सो त्या दृष्टीने ह्या पेशंटमध्ये थोडीशी हिस्ट्री अजून जास्त मिळायला हवी असं एक मला वाटतं. 18 इयर्स नंतर हाईट इन्क्रीज साठी काय विचार करावा आणि कोणती औषधं द्यावीत? मेल पेशंट आहे. ओके. मुलांची जी उंची असते ना ती सर्वसाधारणतः 25 पर्यंत चांगल्या पद्धतीने वाढते. सो त्याच्यामध्ये अस्थिधातूला बल देणारी, वाताचं शमन करणारी, पित्ताचं शमन करणारी अशा पद्धतीची औषधं वापरायला हवीत. मग त्याच्यामध्ये आपण बरीच वेगवेगळी औषधं वापरू शकत असतो. महापैशाचिकचा सुद्धा उपयोग त्याच्यामध्ये चांगला होत असतो. त्याच्यानंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज सांगणं किंवा योगासनं सांगणं ह्या गोष्टी 18 वर्षाच्या नंतर सुद्धा महत्त्वाच्या राहतात. बऱ्याच वेळेला 18 पूर्ण झाल्यानंतर लोकं जिम जॉइन करतात मसल्स तयार होण्यासाठी. पण त्यांनी वातपित्त जास्ती वाढायला लागतात आणि उंची कमी राहते. तसंच आता ह्या काळामध्ये सगळंच मुलांना यायला हवं. या दृष्टीने लहानपणापासून कुंग-फू, कराटे किंवा इतर कुठले जिम्नॅस्टिक अशा गोष्टींना घातलेलं असतं आणि त्या गोष्टींमुळे सुद्धा उंची कमी राहते कारण लहान वयामध्ये वातपित्त जास्ती वाढतात म्हणून. सो वातपित्ताचं शमन करणं आणि प्राकृत कफाचा निचय करणं ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. मायक्रोग्रीन्स हा प्रकार विरुद्ध का? त्याचा गुणधर्म कसा येते? कसं आहे ना, की मायक्रोग्रीन्स आजकाल बऱ्याच गोष्टी वापरल्या जातात. म्हणजे विरुद्ध ह्या अर्थाने आपण बघतो. पण त्याला पुन्हा पुढे जाऊन जेव्हा पान फुटतं ना, तर ती गोष्ट वेगळी आहे. मग त्याला नुसतंच विरुद्ध असं नाही म्हटलं जात. आणि म्हणून मायक्रोग्रीन्सचा उपयोग थोड्याफार प्रमाणात केला ना, तर चांगला आहे, नाही असं नाही. म्हणजे कोथिंबीर वगैरे ह्या गोष्टी आहेत ना, धने पेरून कोथिंबीर येणं, तर ह्याच पद्धतीनं त्याच्याकडे बघायला पाहिजे.
आणि छोट्या छोट्या पद्धतीने म्हणजे तसंच गव्हांकूर सुद्धा मध्ये आलेलं होतं, पण एकांतिक तेवढीच गोष्ट घेतली पाहिजे हा भाग मात्र टाळायला हवा, ते बघायला हवं. प्रसाद म्हणून गुळ फुटाणे एकत्र करण्याचा फायदा सांगावा. ओके, आता जसं आपण बघतो की संक्रांतीला विशेष करून तीळ आणि गुळ एकत्र करून दिले जातात. गूळ जो आहे ना तो किंचित अभिषंधी असा आहे, कारण उसाच्या रसापासून तयार केलेला असतो. आणि फुटाणे किंवा तीळ आपण हे बघतो तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी एकत्र आल्यानंतर उत्तम वातक्षमत्व येतं. याचं कारण काय, तर गूळ गोड रसाचं आहे आणि फुटाणे जे आहेत ते वृक्ष आहेत आणि ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या ना की त्याच्यामध्ये तीनही दोषांवरती काम होईल अशी गोष्ट घडते. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे फुटाणे एकेरी खाल्ले ना की त्याच्याने तोंडामध्ये पण वृक्षता येते म्हणून पाणी प्यावंसं वाटतं. परंतु गूळ त्याच्यासोबत घेतला ना तर पाणी पिण्याची गरज वाटतच नाही आणि म्हणून पाणी प्यायलं जात नाही आणि म्हणून सुद्धा तो तीळ आणि फुटाणे आणि गुळच एकत्र देण्याचं निमित्त असावं. सातूचे पीठ रात्री वर जे आहे ना आपण स्थौल्यमध्ये आपण रात्रीच सांगतो. मग ते कसे क्रिया करते. आता इथे कसं आहे ना की रात्री सातू घेऊ नये असं आता आपण निशायाम न केवलम असं आपण वाचलं बरोबर. परंतु व्यवसादी सत्तू किंवा ह्या गोष्टी ज्या वापरल्या जातात ना त्याच्यात इतर बरीच औषधं आहेत. फक्त सातू नाही आहेत ना. सो त्याच्यामुळे सुद्धा एकतर ते चालतं. दुसरी गोष्ट म्हणजे व्हेइकल म्हणून सुद्धा ह्या गोष्टींचा उपयोग होत असणार आहे. म्हणजे काय, तर ते तिथे घेऊन जाण्यासाठी आणि मग नंतर तिथलं अग्नीचं दीपन करणं म्हणून औषधं काम करतात. सो बऱ्याच वेळेला ही जी काय म्हणतो वेगवेगळी जी औषधं सांगितली जातात ना, तर त्याच्यातलं एखादं औषध जे असतं ना, ते व्हेइकल म्हणून काम करणार असतं आणि तिथे जाऊन नंतर बाकीची औषधं काम करणारी असतात असं आहे. ओके. आमकाढ्याबरोबर आमकाढा म्हणजे दंतधावन म्हणजे काय असं विचारलं तर आमकाढा हे ना सिद्धौषधी प्रकाशामध्ये आलेला एक योग आहे. सो त्याच्याबरोबर म्हणजे त्याच्या चूर्णाने दंतधावन करणं, धान्य दीप्यक चंदन अशा पद्धतीची औषध आहे त्याच्यामध्ये. गुळ आणि साखर याच्यापैकी काय वापरावं असं एक विचारलंय रेग्युलर साठी. आजकाल ना साखर बंद आणि मग गुळ वापरा वगैरे असं सगळीकडे सांगितलं जातं. परंतु गुळाचे आणि साखरेचे गुणधर्म ह्याच ह्याच्यात आपण पुढे बघणार आहोत. साखर म्हटल्यानंतर ती खडी साखर असं म्हणणं अपेक्षित आहे बरं का. आणि खडी साखर जर आता बघितली आपण तर नॉर्मल साखरेच्या जवळजवळ 10 पट त्याची रेट असतो. म्हणून खडी साखर हा फारसा वापरण्यामध्ये नाहीये प्रकार. परंतु साखर म्हणल्यानंतर खडी साखर असं वापरावं असं अपेक्षित आहे. जी मोहरच साखर आपण वापरतो ना ती सुद्धा चालू शकते. पण आता आपल्याला ती पांढरी शुभ्र वगैरे असायला हवी या दृष्टीने केमिकल प्रोसेसेस खूप होतात आणि गुळापेक्षा जास्त साखरेवरती ह्या केमिकल प्रोसेसेस केल्या जातात आणि म्हणून साखरेचं प्रमाण जे आहे ते आपल्याला दिसतं की कमी थोड्याफार प्रमाणामध्ये वापरावं असं आजकाल सांगितलं जातं. पण चांगल्या पद्धतीने बनवली असेल आणि खडी साखर असेल तर त्या गोष्टी वेगळ्या राहतील. हायपरथायरॉइडची पेशंट आहे 47 इयर्स ऑपरेटेड 2002 फॉर हेमिथायरॉइडेक्टॉमी. कोलॉइडल गॉयटर आहे, स्वेलिंग ओव्हर नेक, वीकनेस आहे आणि बॉडी कमी झाले. आता TSH लेस दॅन 0.01. ओके. हे जे काही गॉयटर आहे ना तर त्याची कारण आणि हे ते बघत असताना आपल्याला गलगंडाप्रमाणे विचार करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे इतर लक्षणं म्हणजे पेशंट खूप जास्त जाड आहे, बारीक आहे. त्याच्यानंतर स्वभाव कसा झालेला आहे, स्वभावात काही चेंजेस आलेले आहेत काय, खूप जास्त मत्सरी आहे का, ह्या गोष्टी बघायला पाहिजेत. त्याच्यानुसार म्हणजे स्वभावातल्या बदलांसाठी औषधं आणि इतर शरीरासाठी औषधं ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यात बघायला हव्यात. बऱ्याच वेळेला खूप कुढत बसण्याचा स्वभाव असतो अशा पेशंट्सचा. म्हणजे काय की मी एवढं सगळं केलं पण मला असं झालंच नाही, मग माझ्याच बाबतीत असं का वगैरे अशा पद्धतीचा विचार करण्याची एकतर सवय ह्या लोकांची असते. सो त्या दृष्टीने विचार व्हायला हवा. त्याच्यासाठी अनुलोम विलोम शीतली सितकारी हे प्राणायाम मस्ट आहेत. कारण सिंह मुद्रा ह्याच्यामध्ये करता येत असते आणि उज्जाई बंद बांधता येत असतं. सो ह्या गोष्टी रेग्युलर करायला हव्यात. त्याच्यानंतर जो सूज आहे तर त्या सुजेवरती लावण्यासाठी म्हणून अश्वगंधादी लेप गॉयटरवरती द्यायचा. त्याच्यानंतर गॉयटरचे जे कंटूर्स आहेत ना तर तिथे लावायला आपल्याला जलोकाचरणाचा उपयोग चांगला दिसत असतो. त्याच्यानंतर मगाशी सांगितलं त्याप्रमाणे
ओली हळद, वचा आणि पुनर्नवा ह्याला रानकांद्याची भावना देऊन ते पोटामध्ये वापरणं. त्याच्यानंतर रसपाचक अंगमर्द प्रशमन असं जर का सकाळ संध्याकाळ दिलं गेलं तर ह्याच्यात फायदा चांगला दिसतो. कांचनहार आणि कुंभडनखे गुळगुळ याचाही उपयोग ह्याच्यामध्ये चांगला व्हायला हवा. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या अशा प्रकारच्या ज्या गाठी किंवा मोठे झालेले जे मासेस आहेत, स्पेस ऑक्युपाईंग लिजन ज्याला म्हणतो, तर असं जे आहे ना, तर त्याच्यामध्येच नंतर काही वेळेला ब्लड सप्लाय कमी होऊन मग काय म्हणतो आपण ज्याला नेक्रोटिक चेंजेस यायला लागतात, पण ते जास्त त्रासदायक असतं. तर त्या दृष्टीने ह्या गोष्टींचा विचार व्हायला हवा. आणखीन एक गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये देत असताना त्याच्यामुळे गुल्मकालानल रस अशी जी औषधं आहेत ना, सहस्त्रकुटी, अभ्रकी ह्यांचा वापर करायला पाहिजे. तर या पद्धतीने दिलं तर त्याचा उपयोग नक्की होईल असं मला वाटतं. ओके. सो मला वाटतं सगळे प्रश्न झालेले आहेत. सो आपण पसायदान म्हणूया आणि थांबूया. पुन्हा पुढच्या शुक्रवारी 4 वाजता. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जेवरले पायी कपणा, आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तौषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे, देखणांची व्यंकटी सांडव, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांचील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सूर्यरे होतो, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लौकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय हुआ वेजे, येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.